तर अब्दुल सत्तारांना शुभेच्छा देणाऱ्या जाहिरातीत काँग्रेस खासदार कल्याण काळे आणि एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचा फोटो छापल्यानं भाजप नेते आणि मंत्री अतुल सावे हे नाराज झालेत। या संदर्भात आपण वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। एका वृत्तपत्रात सत्तारांना शुभेच्छा देणारी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। सत्तारांची पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर एका वर्तमानपत्रामध्ये जाहिरात छापून आली आणि त्यामध्ये इम्तियाज जलील आणि कल्याण काळे यांचा सुद्धा फोटो आहे। नक्कीच ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की ज्या लोकांनी आमच्या विरुद्ध निवडणुकीत प्रचार केला त्यांचे फोटो छापून त्यांनी जाहिरात द्यावी हे काही बरोबर नाही, पण याची नक्कीच तक्रार आम्ही वरच्या श्रेष्ठींना करू। तर महायुती विरोधात काम करणाऱ्यांचे फोटो छापणं हे योग्य नाही, या संदर्भात वरिष्ठांकडे आम्ही तक्रार करणार असल्याची प्रतिक्रिया अतुल सावेंनी दिलेली आहे। दरम्यान अब्दुल सत्तार यांना शुभेच्छा देणाऱ्या जाहिरातीत काँग्रेस खासदार आणि एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचा फोटो छापण्यात आलाय। कल्याण काळे आणि इम्तियाज जलील यांचा फोटो छापला गेल्यामुळे आता अतुल सावे नाराज झालेले आहेत। त्यामुळे ज्यांनी महायुतीच्या विरोधात काम केलं त्यांचे फोटो अब्दुल सत्तारांनी छापणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। या संदर्भात वरिष्ठांकडे आपण तक्रारही करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे एकंदरीतच आता महायुतीतली ही खडाजंगी समोर येते। तर अतुल सावे हे सध्या नाराज आहेत। यांच्या नाराजीचं कारण म्हणजे अब्दुल सत्तार यांना शुभेच्छा देण्यासाठी एका वर्तमानपत्रात कल्याण काळे आणि इम्तियाज जलील यांचे फोटो छापण्यात आले। ज्यांच्या विरोधात आपण लढलो त्यांचेच फोटो पेपरमध्ये छापून आले। इतकंच नाही तर त्यांनी शुभेच्छा देखील सत्तारांना दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे अतुल सावे हे नाराज झाले आणि ही नाराजी वरिष्ठांपर्यंत आपण कळवू असं त्यांनी म्हटलंय।